नमस्कार मित्रांनो, आज आपण जगातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली नात्याबद्दल जाणून घेणार आहोत. भगवान शिव आणि माता पार्वती हे केवळ पती-पत्नीचे नाते नाही, तर ते शक्ती आणि शिव यांच्या मिलनाचे प्रतीक आहे. ही कथा आहे एका मुलीच्या अढळ विश्वासाच्या आणि महादेवाच्या निस्सीम प्रेमाची. कथा सुरू होते माता सतीपासून. सती ही राजा दक्षाची कन्या आणि शिवाची पहिली पत्नी होती. आपल्या पित्याने पतीचा अपमान केल्यामुळे सतीने यज्ञात स्वतःचा देह अर्पण केला. शिवाला जेव्हा हे समजले तेव्हा त्याचा क्रोध अनावर झाला. त्यांनी तांडव केला. त्यानंतर सर्व काही सोडून शिव हिमालयाच्या खोल गुहेत ध्यानात बसले. त्यांनी ठरवले की आता ते कधीही लग्न करणार नाहीत. जग शांत झाले, पण सृष्टीला संतुलन बिघडले. काही काळानंतर सतीचा पूर्वजन्म हिमालयाच्या राजाच्या घरी झाला. त्याचे नाव ठेवले गेले पार्वती. पार्वती दिसायला अत्यंत सुंदर आणि स्वभावाने कोमळ होती, पण तिच्या मनात लहानपणापासून एकच नाव कोरले गेले होते, ते म्हणजे शिव. इतर मुली खेळण्याशी खेळत असतात, पार्वती मात्र मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करायची. तिला माहीत होते की ती केवळ शिवासाठीच जन्मली आहे. जेव्हा पार्वती मोठी झाली तेव्हा तिने शिवाला मिळवण्यासाठी घर सोडले आणि घोर अरण्यात तपश्चर्या सुरू केली. हिमालयाची थंडी असो किंवा पावसाचा मारा, पार्वती ओम नमः शिवाय हा मंत्र जपत राहिली. तिने अन्न सोडले, केवळ झाडांची पाने खाऊन ती राहिली. म्हणून तिला अर्पणा हे नाव मिळाले. हजारो वर्ष उलटली. पार्वतीचे शरीर थकले होते, पण तिने मन मात्र शिवाच्या चरणी स्थिर होते. पार्वतीची भक्ती पाहून अखेर महादेवाचे आसन हलले, पण त्यांना पार्वतीची परीक्षा घ्यायची होती. त्यांनी एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले आणि पार्वतीकडे गेले. ब्राह्मण म्हणाला, बाळ, तू कोणासाठी एवढे कष्ट करतेस? तो शिव तर स्मशानात राहतो, अंगाला राख लावतो. त्याच्याकडे ना घर आहे ना संपत्ती. तू त्याच्याशी लग्न का करतेस? हे ऐकून पार्वतीचे डोळे रागाने लाल झाले. ती म्हणाली, पुरे करा. तुम्हाला महादेव समजले नाहीत. ते अनंत आहेत. तेच पूर्ण जग आहेत. मला त्यांच्याशिवाय दुसरं कुणीही नको. पार्वतीचा अढळ विश्वास पाहून शिव प्रसन्न झाले आणि आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले. त्यांनी पार्वतीचा हात हातात घेतला. मग आता तो सोन्याचा दिवस, महाशिवरात्री. सर्व देव, गंधर्व व ऋषीमुनी आणि शिवाचे गण या लग्नाला आले. हिमालय पर्वतावर शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. शक्तीचे शिवाशी मिलन झाले आणि सृष्टी पुन्हा आनंदात बहरली. मित्रांनो, शिव-पार्वती ही कथा आपल्याला शिकवते की जर आपले प्रेम सच्चे असेल आणि आपली जिद्द पक्की असेल तर स्वतः ईश्वरही आपल्याला येऊन मिळतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा.